भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे। साकोली, पवनी, तुमसर आणि भंडारा या चारही नगरपरिषदांमध्ये वेगवेगळ्या राजकीय समीकरणांचे चित्र समोर आले असून सत्ताधारी व विरोधकांसाठी हे निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारे मानले जात आहेत। साकोली नगर परिषदेत भाजपनं नगराध्यक्ष पदावर आपली पकड मजबूत केली आहे। भाजपच्या देवश्री कापगते यांनी विजय मिळवलाय। पवनी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला नगराध्यक्ष पदावर यश मिळालं आहे। या गटाचे उमेदवार डॉक्टर विजय नांदुरकर यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावलंय। मात्र सदस्य संख्येच्या बाबतीत भाजप आघाडीवर राहिली असून भाजपनं 13 जागा जिंकल्यात। तुमसर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदावर अपक्ष उमेदवार सागर यांनी विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। येथे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट प्रत्येकी 10 जागांसह प्रमुख ताकद म्हणून पुढे आले आहे। भंडारा नगर परिषदेत भाजपनं स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलंय। भाजपच्या मधुरा मदनकर यांनी नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला। नगर परिषदेत भाजपनं 14 जागा जिंकत बहुमताकडे भक्कम पाऊल टाकलंय। एकूणच भंडारा जिल्ह्यातील या चारही नगर परिषदांचे निकाल पाहता भाजपनं अनेक ठिकाणी आपलं वर्चस्व राखलं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष उमेदवारांनीही काही ठिकाणी निर्णायक भूमिका घेतली। या निकालांचा प्रभाव आगामी स्थानिक तसंच जिल्हास्तरीय राजकारणावर निश्चितच पडणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे।